आज आपण रिच गॉड म्हणतात त्याला, आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये दोडका म्हणतात. त्याचं हे स्किन काढून घेतलेलं आहे बघा, हे लायनिंगवालं. आणि अशा स्लायसेस करून घेतलेल्या आहेत वॉश करून. आणि चना डाळ सोक केलेली होती, त्यामध्ये टर्मरिक घातली. आता हे प्रेशर कुकरमध्ये ठेवायचं आहे कुक करायला. एक 3-4 विसल झाले की गॅस बंद करायचा आहे. ओके, सो आता आपण हा 3 to 4 विसल्स होईपर्यंत करायचं आहे. खाली ऑलरेडी पाणी घातलेलं आहे आणि 3 to 4 विसल्स झाले की मग गॅस बंद करायचा आणि कुकर थोडं गार झाल्यावर ओपन करायचं आहे. ओके गाईज, कुकर ओपन केलेलं आहे. हे ठेचणीने ठेचून घेतलेलं आहे, मॅश करून घेतलेलं आहे. नंतर हा आपला ठेचा तयार केला आहे, मिरची, लसूण आणि ग्रीन मिरची, ग्रीन चिली, गार्लिक आणि सिलेंट्रो असा ठेचा केला आहे. आणि शिजलेली डाळ आपली कुकरमधली काढली आहे आणि थोडी सिलेंट्रो एक्स्ट्रा आहे. सो आपण चला आता फोडणीकडे जाऊया. तर आपण ऑइल गरम करायला ठेवलेलं आहे. सो ऑइल गरम झालं की आपण थोडीशी फोडणी घालायची आहे. तडका म्हणजे जिरं, मोहरी आणि हिंग. खरं तडका आपण प्रत्येक भाजीमध्ये इंडियन लोक का घालतात, त्याचं रिझन असं आहे की एक तर फोडणीची टेस्ट चांगली लागते हिंगामुळे, आणि ह्या गोष्टींचे बेनिफिट्स आहेत. मस्टर्ड्स इज रिअली गुड फॉर हेल्थ, क्युमिन सीड्स आर गुड फॉर डायजेशन, हिंग इज गुड फॉर डायजेशन. आणि हे मी आता स्टडीमध्ये ऐकलं की हिंगामुळे तुमची शुगरसुद्धा कमी होते. तर हिंग इज मस्ट. म्हणजे तुम्ही फ्लेवरसाठी सुद्धा घालू शकतात आणि शुगरही लेवल तुमची बॅलन्स होऊ शकते. जिऱ्याने डायजेशन चांगलं होतं. मस्टर्ड सीड्स तुमच्या हेल्थसाठी चांगलं असतं. तुम्हाला आठवत असेल बेंगॉली रेसिपीमध्ये मस्टर्ड्सची पूर्ण पेस्टच वापरतात मॅरिनेशन करण्यासाठी फिशसाठी. सो आपण इंडियन लोक म्हणजे महाराष्ट्रीयन लोक आपण एवढे मस्टर्ड्स पेस्ट म्हणून वापरत नाही, मस्टर्ड सॉस वगैरे असं वापरत नाही. तर आपल्या रेसिपीजमध्ये तडका म्हणून असतात त्या. सो प्रत्येक कल्चरमध्ये मोहरी ही वापरलीच जाते आणि वेगळ्या पद्धतीने फॉर्ममध्ये वापरली जाते आणि इट्स गुड फॉर हेल्थ. सो ही अवॉइड करायचं नाही आहे. जरी तुमच्या रेसिपीमध्ये प्रत्येक रेसिपीमध्ये जरी तडका येत असेल, सेम वाटत असेल, काही लोक व्हरायटी म्हणून सेम वाटू नये म्हणून ॲड करत नाही, पण ही खूप बेनिफिशियल आहे तडका हा, म्हणून ॲड करायचा असतो. तसंच साऊथ इंडियन लोक हे आपले डाळ वापरतात तडक्यामध्ये. डाळी इज व्हेरी गुड फॉर प्रोटीन अँड ऑल प्रोटीन सोर्स. सो डाळ ही तुम्हाला क्रंचीनेस आवडत असेल तर तुम्ही यात वापरू शकतात. मी शिजवून घेतलेली आहे कारण मला भरत्यामध्ये टाकायची होती म्हणून, पण तुम्ही तडक्यामध्ये सुद्धा वापरू शकतात कारण त्याचा क्रंचीनेस छान लागतो आणि प्लस प्रोटीन. जर तुम्ही फक्त भाजीपोळी खात असाल आणि तुमच्या भाजीमध्ये जर तडक्यासाठी थोडीशी 1 टेबलस्पून डाळ असेल तर थोडंसं तरी प्रोटीन तुमच्या पोटामध्ये जातं. जे लोक फक्त भाजीपोळी खातात, साईडला डाळ नसते किंवा वरण नसतं, त्यांना प्रोटीन म्हणून हे तडक्यामध्ये जर डाळ गेलेली असेल तर ती प्रोटीन म्हणून युक्त उपयोग होतो. सर लक्षात ठेवा की तुमचं मील हे बॅलन्स असलं पाहिजे. मील बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला विचार करून इन्ग्रेडियंट्स ॲड करायला हवे. सो आता तेल गरम झालेलं आहे. आपण आता जिरं मोहरी घालूया आणि ती चांगली तडकायला लागली की मग आपण कढीपत्ता आणि थोडासा कांदा चिरलेला आहे, थोडासा अगदीच 1/4 अनियन चिरलेला आहे, तो घालायचा आहे.
कांदा आपला थोडा फ्राय करून झाला की आपला हा ठेचा जो केलेला होता, ठेचलेला होता, तो घालायचा आहे. ठेचा हा खलबत्त्यामध्येच केलेला हवा, कारण त्याची टेस्ट वेगळी येते. मिक्सरमध्ये चॉपिंग होतं आणि ठेचण्याच्या प्रोसेसमध्ये एक त्याचा फ्लेवर निघायला लागतो, तो चांगला, त्याचा अरोमा छान येतो. त्यामुळे ठेचूनच घ्यायचा ठेचा म्हणून. चांगला तळला गेला ना गार्लिक की मग आपण आणि आता आपण हा ठेचलेला आपला रिच गॉड घालायचा आहे. यात मी सॉल्ट ऑलरेडी घातलेलं होतं, ॲड केलेलं होतं. आता ते थोडं पाणी आहे कुकरमधलं, ते प्रेशरमध्ये पाणी त्यात तयार झालं. ते पाणी आपण थोडं आटवायचं आहे, किंवा मग तुम्हाला जर पेस्टी हवं असेल, थोडंसं लिक्विड हवं असेल तर ठेवू शकतात. नंतर मी शिजवलेली डाळसुद्धा आत्ताच घालणार आहे, जेणेकरून सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये, गार्लिकचा आणि त्याचा फ्लेवर सगळीकडे अरोमा इव्हनली स्प्रेड होईल. आता हे लोवर ठेवून थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे, झाकण ठेवून. आता आपण झाकण ठेवून हे लोवर शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत काय करायचं आहे, क्रंचीनेस येण्यासाठी थोडंसं पीनट पावडर तयार करून घ्यायची आहे. रोस्टेड पीनट पावडर तयार करायची, जेणेकरून वरतून ॲड करायची आहे. बघा, हे छान असं मिळून आलंय. आता असं मिळून आलेलं असताना आपले भाजलेल्या शेंगदाण्यांचं कुटलेलं असं, शेंगदाण्याचं कूट म्हणतो आपण त्याला महाराष्ट्रामध्ये, शेंगदाण्याची पावडर किंवा कूट, असं ते ॲड करायचं आहे. आणि हे परत शिजू द्यायचं आहे, कारण शेंगदाणे चांगले शिजले पाहिजे. आता शेंगदाण्यांमुळे थोडं घट्टपणा त्याला येणारच, त्यामुळे अगदी लोवर करायचं आहे. आणि थोडंसं पाण्याचा अंश कमी होऊन तेल सुटण्याकडे गेलं की आपलं हे दोडक्याचं किंवा रिच गॉडचं भरीत झालं. ओके, सो आता झाकण ठेवून लोवर ठेवायचं आहे. बघा दॅट गाईज, हे बघा कसं ऑइल सुटायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू लो गॅस फ्लेमवर शिजवलं ना की ऑइल सुटायला सुरुवात होते. हे अशा प्रकारे आपलं दोडक्याचं भरीत किंवा रिच गॉडचं भरीत असं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर गीता US रसोईला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू गाईज, हॅव अ नाईस डे.